नमस्कार मित्रांनो, आमच्या गावाशेजारी हायवेवर एक ढाबा होता. त्या ढाब्यावाल्याची बायको अतिशय सुंदर व देखणी होती. त्यामुळेच तो ढाबा थोडाफार चालायचा. तिचं नाव अंजली असं होतं. अंजली वहिनीला तिच्या नवऱ्याकडून ते सुख कधीच मिळू शकले नाही. पण स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून अजून काय अपेक्षा असते. एके दिवशी अंजली वहिनीने मला या सर्व गोष्टी सांगितल्या की आजपर्यंत तिने रात्रीचा क्रिकेटचा सामना कधीच आणि कोणासोबतच खेळला नाही. तेव्हापासून मी अंजली वहिनीवर प्रेम करू लागलो. मला ते सर्व सुख तिला द्यायचे होते. हा माझा एकतर्फी विचार होता. एके रात्री वहिनी तिच्या खोलीत त्या अवस्थेत एकटी झोपली होती की मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. मी गुपचूप अंजली वहिनीच्या जवळ गेलो आणि वहिनीसोबत बॅट बॉल क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी तिला तयार करू लागलो. पहिल्यांदा तर अंजली वहिनी क्रिकेट मॅच खेळण्यासाठी राजी होत नव्हती. मी खूप अथक प्रयत्न केले. नंतर खूप कालावधीने मला हळूहळू अंजली वहिनीसुद्धा साथ देऊ लागली. मला तेव्हा खूप छान वाटले आणि मग साथ मिळाल्यानंतर आम्ही रात्रभर सलग 4 वेळा क्रिकेट मॅच खेळली. अंजली वहिनी घामाने संपूर्ण ओलीचिंब झाली होती. मला मात्र बॅटिंग करताना खूपच मजा आली होती. नमस्कार मित्रांनो, मी कशा प्रकारे अंजली वहिनीसोबत क्रिकेटचे सामने खेळलो ते तुम्हाला पूर्ण सांगतो. माझे नाव किरण आहे आणि मी सध्या 30 वर्षाचा आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तुम्हाला तर माहीतच असेल, मध्यमवर्गीय कुटुंब हे रोजच्या खाण्यासाठी त्याला जगावे लागते, झगडावे लागते, काम करावे लागते, तेव्हा कुठे त्याचा दिवस निघतो. या जगात माझ्या आईवडिलांशिवाय माझे दुसरे कोणीही नव्हते. मी एका छोट्या गावात राहणारा मुलगा होतो, जे गाव शहरापासून खूप दूर होते. आमच्याकडे राहण्यासाठी एक मोडखळीस आलेलं घर होतं. त्यात मी आणि आईवडील राहत होतो. मी फार शिकलेलो नव्हतो, त्यामुळे मी मोलमजुरी करून आमचा उदरनिर्वाह करत होतो. रोज काही 2-4 पैसे येतील त्याचाच किराणा भरायचा आणि तेच खायचे, अशी माझी एकतरण परिस्थिती होती. माझ्या गावापासून 1-2 कोसांच्या अंतरावर महामार्गाचा रस्ता होता. त्या हायवेवरच एक छोटासा ढाबा होता, ज्यामध्ये कमी पैशात चांगले जेवण मिळत होते. त्या दिवशी मी ढाब्या शेजारच्या गावातून काम करून परत येत होतो. तेव्हा मला वाटले की आज ढाब्यावर मस्त जेवण करू. माझ्याकडे थोडेफार पैसे होते, म्हणून मी त्या ढाब्यावर जेवायला गेलो. जेव्हा मी त्या ढाब्यावर पोहोचलो तेव्हा मला असे दिसले की एकटी महिला पूर्ण ढाबा सांभाळत होती. त्या महिलेचे वय अंदाजे 25 वर्षे असेल. ती फारशी गोरी नव्हती, पण तिच्या शरीराचे सौंदर्य इतके सुंदर होते. ती एखाद्या चित्रपटातील हिरोईनपेक्षा कमी दिसत नव्हती. ती दिसायला रूपवान होती. फरक एवढाच होता की ती खूप गरीब होती. त्यामुळे तिने फारसे स्वच्छ कपडे घातले नव्हते. ढाब्यावर काम करत असताना ते तर थोडेफार खराब होतातच म्हणा. मी पाहिले की तिच्या ग्राहकाशी ती खूप छान वागत होती. चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. तो ढाबा ही एक अशी जागा होती जिथे खूप कमी लोक येत असत. तिथे मोजकेच लोक यायचे, त्यामुळे या ढाब्याचा धंदासुद्धा कमी होता. त्यामुळे पैशाअभावी ती बाई गरीबच होती, पण मनाने मात्र खूप निर्मळ होती आणि शरीराचे अतिशय सुंदर दिसत होती. मी आज जाऊन टेबलवर बसलो आणि माझी जेवणाची ऑर्डर दिली. काही वेळातच तिने जेवण आणून माझ्या समोर ठेवले. जेवायला लागल्यावर मी पोट भरेपर्यंत खाल्ले, कारण जेवण खूप छान झाले होते. जेवण झाल्यावर मी पैसे द्यायला सुरुवात केली. तेव्हा मी विचारले की तू इथे एकटीच काम करतेस का? तेव्हा ती मला म्हणाली, हो, बहुतेक वेळा मी एकटीच असते, कारण माझा नवरा माझ्याकडे आणि ढाब्याकडे सुद्धा लक्ष देत नाही, अशी मला ती डबल अर्थात बोलत होती. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की मी ढाब्यावर का काम करू नये.
मला इथे काम मिळाले तर खूप बरे होईल आणि मला एकाच ठिकाणी काम करावे लागेल आणि कुठेही जाण्याची भटकण्याची मला गरज भासणार नाही. मग मी तिचे नाव विचारले. मग तिने तिचे नाव अंजली असे सांगितले. मग मी विचारले, तू इथे एकटीच का काम करतेस? तू मला तुझ्या रेस्टॉरंटमध्ये काम देशील का? मी या जवळच्याच गावात राहतो. मीही तुला मदत करीन. त्यामुळे तुलाही थोडासा दिलासा मिळेल, हातभार लागेल आणि ढाबाही चांगला सुरळीत चालेल. सुरुवातीला तिने काम द्यायला नकार दिला, पण मी व्यवस्थित समजावून सांगितल्यावर तिने नंतर होकार सुद्धा दिला. मी तिला म्हणालो, तुला वहिनी म्हणू का? तेव्हा ती मला म्हणाली, का नाही? मी म्हणालो, बरं ठीक आहे, मग वहिनी, मी उद्यापासूनच कामावर येईन. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. मला अंजली वहिनीसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. ही गोष्ट मला आता गमवायची नव्हती, कारण जेव्हा मी अंजली वहिनीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली होती. जरी ती अगदी गरीब होती, पण तिचे मन अगदी स्वच्छ, निर्मळ, छान, सुंदर असे होते. मी मनात तिच्याबाबत अनेक स्वप्ने पाहिली. तसा मी सुद्धा गरीबच होतो. माझ्यासारख्या बिचाऱ्याला, गरीबाला एवढ्या सुंदर वहिनीचा आधार मिळाला तर मी नाकारणार तरी कसा, असा विचार करतच मी माझ्या घरी परत आलो. मग मी माझ्या आईला सांगितले की उद्यापासून मी हायवे जवळच्या धाब्यावर काम करेन. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ढाब्यावर पोहोचलो. तेव्हा मी पाहिले की अंजली वहिनी ढाबा साफ करत होती. तिच्याकडे पाहिल्यानंतर मला खूप छान वाटले. माझं मन एकदम स्वच्छ झालं. अंजली वहिनी ढाबा साफ करत होती. ढाब्याच्या मागे तिने तिची राहण्याची खोली बांधली होती, त्यामुळे ती लवकरच उठून कामाला लागायची. मी म्हणालो, वहिनी, आता मी आलो आहे. आता तुम्हाला मी खूप खुश ठेवल. तुम्ही किचन बघा, मी बाहेरची सगळी कामं करेन. वहिनीच्या हातातून झाडू घेतला आणि वहिनी तिच्या स्वयंपाकघरात भाजी कापायला बसली. मी म्हणालो, वहिनी, तू एकटी एवढी कामं कशी सांभाळतेस? अंजली वहिनी म्हणू लागली की तो माझा नवरा आहे, पण तो नेहमी दारूच्या नशेत असतो. कधी कधी तो मला माझ्या कामात मदत सुद्धा करतो आणि कधी कधी सर्व कामे मी स्वतः करते आणि कामे स्वतः करण्याची मला सवयच लागून गेली आहे. अशा प्रकारे वहिनी मला बोलत होती. मी त्या रेस्टॉरंटमध्ये काम करू लागलो आणि आता मी अंजली वहिनीबरोबर चांगले बोलू लागलो. आमच्या दोघांमधील संबंध आता वाढू लागले होते. आमच्या दोघांची चांगलीच ओळख सुद्धा झाली. तिचे प्रेमळ शब्द ऐकून मी दिवसभर आनंदी राहायचो. मला तिचे शब्द ऐकून तिच्याशी गप्पा मारून दिवस कसा मावळायचा हेही माझ्या लक्षात येत नव्हते. मला आता खूप करमू लागलं होतं. अंजली वहिनीला फक्त बघूनच मला खूप आनंद वाटायचा. एक दिवस मी अंजली वहिनीला बोलता बोलता विचारले, तुला मुले नाहीत का? माझे बोलणे ऐकून ती एकदम उदास झाली आणि ती म्हणाली, नाही, आजपर्यंत मला आई होण्याचे सुख मिळालेच नाही. अंजली वहिनी म्हणू लागली की माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत, पण मी अजूनही मुलांशिवाय जगत आहे. लग्नानंतर काही दिवसांनी माझे सासरचे लोक वारले. माझा नवरा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. खरे तर माझे लग्न खोटेपणावर आधारित आहे असे सांगून सासऱ्यांनी माझे लग्न लावून दिले की त्याचा मुलगा खूप चांगला आहे, निर्व्यसनी आहे, त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. पण लग्न होऊन जेव्हा मी सासरच्या घरी आले तेव्हा पहिल्याच रात्री माझा नवरा दारूच्या नशेत होता. मी रात्री खोलीत आले तेव्हा तो दारू पिऊन पूर्ण नशेत असल्याचे पाहिले. त्याच क्षणी मला माझ्या पतीचे सत्य कळले आणि त्या दिवशी माझी सर्व स्वप्ने आणि माझ्या आशा आकांक्षा चकनाचूर झाल्या.
त्यावेळी मी माझ्या नशिबावर खूप रडले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आई वडिलांना याबाबत सांगितले. मात्र आता तुझे लग्न झाले आहे असे ते मला म्हणू लागले. आता कसं तरी तू घर सांभाळ, कारण आम्ही परत तुझे लग्न पुन्हा करून देऊ शकू अशी परिस्थितीत नाहीत. हे सर्व ऐकून माझी खात्री पटली की आता या दारुड्यासोबत मला आयुष्य घालवावे लागणार आहे, जगावे लागणार आहे. मी खूप दुःखी झाले. तेव्हापासून आजपर्यंत मी अशीच जगते. अंजली वहिनीच्या तोंडून इतकं ऐकल्यावर मला खूप विचित्र वाईट वाटलं. मलाही त्या गोष्टीचा खूप तिरस्कार वाटला. एवढ्या चांगल्या बाईचे लग्न एका दारुड्याशी का झाले? अंजली वहिनी शिकलेली नसली तरी पण ती खूप चांगल्या प्रकारे जेवण बनवत होती. त्या दिवशी मी वहिनीला सांगितले की आतापासून तू फक्त स्वयंपाक करण्यावर लक्ष दे, बाकीचे ग्राहक मी सांभाळेन. त्या दिवसापासून मी माझ्या पद्धतीने ढाबा सांभाळू लागलो. वहिनींची स्वच्छता आणि ग्राहकांशी चांगली वागणूक यामुळे काही दिवसातच ढाब्यावर ग्राहकांची संख्या वाढू लागली. हे पाहून मला आणि वहिनींना खूप आनंद झाला. असे दृश्य पाहिल्यानंतर वहिनींचा माझ्यावर खूपच विश्वास बसला. अंजली वहिनी तिच्या स्वयंपाकघरात खूप लक्ष देऊ लागल्या. त्यामुळे जेवण चांगले झाले. जेवणाच्या चवीमुळे ग्राहकांची संख्या ही लक्षणीय वाढू लागली. तसाच माझा त्या ढाब्यावर 1 महिना पूर्ण झाला. दुसऱ्याच दिवशी अंजली वहिनीने मला महिन्याभराची मजुरी दिली. माझी महिन्याभराची पगार मिळाल्यानंतर मी तिला माझ्या वेतनातील काही रक्कम परत दिली आणि मी म्हणालो, वहिनी, यातील थोडे पैसे ठेव आणि या पैशातून तू स्वतःसाठी एक छान साडी खरेदी कर. कारण जेव्हापासून मी इथे आलो आहे तेव्हापासून मी पाहतोय की तू पुन्हा पुन्हा तेच कपडे घालतेस. जर तू चांगले कपडे घातले आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले तर तू आणखी छान दिसशील. माझे बोलणे ऐकून तिच्या तर डोळ्यातच पाणी आले. ती म्हणाली की आजपर्यंत माझ्या पतीनेही मला कधीही नवीन कपडे घेण्यास सांगितले नाही. इतक्या आदराने मला कोणीही बोलत नाही. तसेच त्यांनी कधीही कपड्यांसाठी मला पैसे दिले नाहीत. मी म्हणालो की वहिनी, तू इतकी उदास का होत आहेस? सर्व काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस. आता तर कुठे सुरुवात झाली आहे. असेच आणखी काही दिवस गेले आणि ढाबा आता पूर्वीपेक्षा चांगला चालू लागला होता. ग्राहकांची दररोज संख्या वाढत होती. वहिनी पण आता माझ्यावर जास्तच खुश राहू लागली. तिने आता तिच्या स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले. त्यामुळे मी ती पूर्वीपेक्षा अजून जास्त सुंदर, अजून देखणी दिसू लागली. अंजली वहिनी आणि मी आता मोकळेपणाने बोलू लागलो होतो. मी तिच्याशी सगळ्या गोष्टी बोलत होतो. मी जेव्हा तिच्या विषयावरच्या गोष्टी बोलत होतो असायचो तेव्हा तिला लाज वाटत असायची. कधी कधी मी तिच्याशी मस्करी करायचो. एके दिवशी आमच्या संभाषणात मी वहिनीला विचारले की तुझा नवरा मद्यपी आहे, तर तो तुम्हाला तशा प्रकारचे आनंद देतात का? मग ती थोडा वेळ शांत झाली आणि नंतर थोड्या वेळाने मला म्हणाली, नाही, ते तसे करत नाहीत. मला ते करायचे आहे, पण माझे पती मला साथ देत नाहीत. एका स्त्रीला तिच्या पतीकडून अजून काय हवे असते? जर त्याने मला आनंद दिला असता तर आम्हाला आतापर्यंत मूल झाले असते. अंजली वहिनी म्हणू लागली, लग्नाला किती वर्षे झाली पण त्यांनी मला आनंद कधीच दिला नाही. संध्याकाळी ते दारूच्या दुकानातून घरी येतात आणि मग मद्यधुंद होऊन झोपी जातात. मी त्याच्याबरोबर थोडा वेळ ते करण्याचा प्रयत्न करते, पण नंतर काहीच फायदा होत नाही. अंजली वहिनीचे बोलणे ऐकून मला थोडे आश्चर्य वाटले आणि कुठेतरी संधी निर्माण झाल्याचा भास झाला. पण माझ्या मनात कुठेतरी वहिनीबद्दल प्रेम निर्माण होऊ सुद्धा लागले.
मी वहिनीच्या प्रेमात पडल्यासारखे मला वाटले, कारण मी अंजली वहिनीच्या अगदी जवळ येत होतो. मला एक वेगळाच आनंद मिळत होता, कारण मी सुद्धा कोणासोबत अजून क्रिकेट खेळलो नव्हतो. वहिनीचे हे गोड शब्द ऐकून माझ्या भावना उसळून येत होत्या. थोडा वेळ बोलल्यानंतर आता वहिनी शांत झाली होती. मी तिच्याकडे पाहून खूप खुश आणि आनंदी झालो होतो. मला माझ्या मनासारखं झाल्याचा भास होत होता. माझ्या मनात विचार येत होते की तिच्याबद्दल काय विचार करत आहे, मी सगळे तिला सांगावे. पण नंतर मला वाटले की मी तिच्यासाठी धाब्यावर काम करतो आहे. वहिनीला जर या गोष्टीचे वाईट वाटले तर ती मला नोकरीवरून काढून टाकण्याची शक्यता आहे. हा सगळा विचार करून मी गप्प राहिलो. 2 दिवसानंतर अंजली वहिनीच्या पतीची तब्येत खूपच खालावली. मी आणि अंजली वहिनी त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. विषारी दारू प्यायल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बातमी ऐकून अंजली वहिनी खूप रडायला लागली की ते कसे जरी असले तरी ते माझे पती आहेत. आता मी एका विधवेचे आयुष्य कसे जगणार? निदान अंजलीला तिच्या नवऱ्याच्या उपस्थितीमुळे सुरक्षित वाटत होते. मी वहिनीला समजावून सांगून शांत केले. या आकस्मिक घटनेनंतर काही दिवस मी एकटाच ढाबा सांभाळत असे. वहिनी खूप दिवस घरातच राहिली. घरातून त्या दुःखातून बाहेर पडत नव्हती. वहिनीचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता. तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत होतो. पुन्हा प्रयत्न करत होतो. पण हा प्रयत्न थोड्या काळासाठीच असायचा. पुन्हा तीच चिंता. या घटनेला आता 25 दिवस उलटून गेले होते. मग एक दिवस वहिनी मला म्हणू लागली, किरण, मी इथे रात्री एकटीच राहते, त्यामुळे मला एकटी राहण्याची खूप भीती वाटते. तू इथे राहिलास तर बरे होईल, कारण हा ढाबा एक हायवेवर आहे आणि काय माहीत इथे कोण लोक येतील आणि काय करतील. अंजली वहिनीचे असे शब्द ऐकून मी क्षणाचाही विलंब न करता हो म्हणालो, कारण मला वहिनीच्या जवळ जाण्याची ही संधी खूप दिवसांनी मिळाली होती. मला सुंदर दिसणाऱ्या अंजली वहिनीसोबत बॅटबॉल क्रिकेट मॅचचा सामना खेळायचा होता आणि आज स्वतः वहिनीने मला ती संधी दिली होती. त्यावेळी माझ्या मनात एक वेगळीच आशा निर्माण झाली होती. तो सुगंध मला वहिनीकडून अनुभवायचा होता. मला तो आनंद तिला द्यायचा होता, जे आज तागायत वहिनीला मिळाले नव्हते. असेच काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी ढाबा बंद करून वहिनी आपल्या खोलीत झोपायला गेली आणि मी तिच्या खोलीच्या बाहेर एका कॉटवर झोपलो होतो. माझे डोक्यात विचार चालूच होते. तेवढ्यात वहिनी खोलीत झोपली होती. तिने खोलीचा दरवाजा लावला नव्हता. तो मुद्दामून लावला नव्हता का विसरून गेली होती याचं मलाही त्या क्षणी काही आठवलं नाही. जेव्हा मध्यरात्र झाली तेव्हा मी पाहिले की वहिनीचे कपडे खूपच वर सरकले होते. त्यामुळे तिचं पूर्ण शरीर तसंच दिसत होतं. हे सर्व बघून माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. शेवटी मी पण एक तरुण होतो. मग माझ्या आतही भावना निर्माण होऊ लागली. बराच वेळ हे सर्व पाहिल्यानंतर मला माझ्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही. मग मी वहिनीकडे गेलो. वहिनी पूर्णपणे शांत झोपली होती. मी अंजली वहिनीला क्रिकेट खेळण्यासाठी आग्रह करू लागलो आणि जेव्हा मी बॉल हातात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक वहिनीचे डोळे उघडले. ती मला म्हणू लागली, तू काय करतोस? मी म्हणालो, वहिनी, जेव्हापासून मी तुला पाहिलं आहे तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. सध्या तू या अवस्थेत एकटीच झोपली होतीस. तुझे पूर्ण मला दिसत होते. मी ते संपूर्ण पाहिले होते. त्यामुळे तुला या अवस्थेत पाहून मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवूच शकलो नाही. अंजली वहिनी मला म्हणाली, नाही, परंतु हे चुकीचे आहे. समाजाच्या दृष्टीने खूप चुकीचे आहे. मी एक विधवा आहे
आणि या सगळ्याचा विचार करणे माझ्यासाठी पाप आहे, जे तुझ्या विचार डोक्यात चालू आहेत. मी म्हणालो की वहिनी, तू असा विचार का करत आहेस? क्रिकेटच्या खेळाचा आनंद तुला मिळावा अशी तुझी इच्छा नाही का, जे तुला अजून मिळालेला नाही? मी पटकन वहिनीचा हात धरला आणि म्हणू लागलो, एकदा विचार करा आणि बघा वहिनी, जो आनंद कधी मिळालाच नाही, मी तो आनंद तुम्हाला द्यायचा पूर्ण प्रयत्न करत आहे. ज्या पण गोष्टीपासून तू आजपासून वंचित आहेस तेच मी तुला देणार आहे. जर मी तुझ्यावर प्रेम केले नसते तर कदाचित मी हे पाऊल कधीच उचलले नसते. अशा प्रकारे मी खूप साऱ्या गप्पा वहिनींसोबत मारत होतो, परंतु वहिनींचा चेहरा उदास झालेला पाहून मला खूप वाईट वाटत होतं. तेव्हा मी तिला म्हणालो, तुला नेहमी आनंदी पाहायचं आहे. अंजली वहिनी अजूनही राजी होत नव्हती, म्हणून मी माझे तोंड तिच्या तोंडावर ठेवले आणि त्यांनाही त्याची गरज आहे याची जाणीव करून दिली. हळूहळू वहिनींनी हे मान्य केले आणि मग त्या रात्री मी वहिनीला तो आनंद दिला जो आजपर्यंत तिला मिळू शकला नव्हता. वहिनी खूप समाधानी होत्या, कारण तिच्या भावनांवर मला असे वाटले की कदाचित तिलाही तेच हवे होते. आम्ही त्या रात्री सलग 4 वेळा क्रिकेटचे सामने खेळण्याचा पूर्ण आनंद घेतला. हा नवीन इतिहास मी तिच्यासोबत रचला होता. क्रिकेटच्या सामन्यांचा खूप सारा आनंद दोघांनाही मिळाला होता. सकाळ झाली तेव्हा वहिनीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता, पण ती मला पुन्हा पुन्हा टाळत होती. कदाचित त्या रात्रीच्या घटनेबद्दल ती लाजली असावी. आता हे सर्व माझ्यात आणि अंजली वहिनीमध्ये रोजच होऊ लागले होते. मीही तिला खुश ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. असेच 2 महिने गेले आणि एके दिवशी वहिनीची तब्येत अचानक बिघडली. जेव्हा मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की ती आई होणार आहे. ही बातमी ऐकून वहिनी पूर्णपणे घाबरून गेली होती. तिला वाटले की जर हे लोकांना कळले की ती पतीशिवाय आई होणार आहे तर लोक तिच्याबद्दल चुकीचा विचार करतील. इथे येणार सुद्धा नाहीत, ढाबा सुद्धा चलणार नाही असाच विचार करून माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पाहतील. असे झाले तर मी कुठेही तोंड दाखवू शकणार नाही. मी अंजली वहिनीच्या खोलीत आलो, पण वहिनी खूप अस्वस्थ दिसत होती. हे मला दिसत होते. तिला अस्वस्थ झालेले पाहून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. मी विचारले, काय आहे वहिनी, एवढी काळजी का करतेस? अंजली वहिनी मला म्हणू लागली की किरण, मी एक विधवा आहे आणि मी एका मुलाची आई होणार आहे. याच गोष्टीचा माझ्या मनात पुन्हा पुन्हा विचार येत आहेत. माझ्याकडे लोक वाईट नजरेने पाहतील असे म्हणून अंजली वहिनी रडायला लागली आणि म्हणाली, किरण, आता माझी इज्जत वाचवणं तुझ्याच हातात आहे, कारण माझ्या पोटात वाढणारे मुलंही तुझेच आहे. त्यामुळे तू या मुलाचा वडील आहेस. मला तिच्या भावना समजल्या, म्हणून मी वहिनीला म्हणालो, तू काळजी करू नकोस, आपण उद्याच लग्न करू. कारण मला अंजली वहिनी पहिल्यापासूनच आवडत होती. मलाही तुला कायमचे माझे बनवायचे आहे. माझे बोलणे ऐकून वहिनीच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, किरण, तू इतका चांगला आहेस की तुझ्या माझ्या भावना समजतात. तुला माझ्या भावना समजतात. दुसऱ्याच दिवशी आईशी बोलून मी अंजली वहिनीसोबत लग्न केले. आम्ही गरीब होतो. आम्हाला अशी चांगली मुलगी कोणी दिली नसती. माझी आई सुद्धा लग्नाला खूप खुश होती आणि तिने आनंदाने अंजली वहिनीला आपली सून म्हणून स्वीकारले. ही गोष्ट मला तर खूपच आवडली आणि अंजली वहिनीलाही माझे आईचे हे विचार खूप आवडले. अंजली वहिनी आमची मालकीन होती, ती आता माझी बायको झाली. आता मी पण माझ्या वहिनीला फक्त नावाने हाक मारू लागलो होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंट आणि लाईक करून नक्की सांगा. आणि गोष्ट जर आवडली असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा.